जातोय नाशिकमध्ये। नाशिकच्या खड्ड्यांबाबत सत्ताधारी शिंदे सेना आता आक्रमक झालेली आहे। खड्डे तत्काळ बुजवा, विशेष महासभा बोलवा, नाहीतर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आपण पाहतोय की नाशिकच्या खड्ड्यांवरून नगरसेवकाने सुद्धा आपला संताप किंवा आपली जी निराशा आहे ती व्यक्त केली होती। मला लाज वाटते असं ती म्हणत होती। कालच आपण ही बातमी पाहिली आहे आणि आता याच संदर्भात शिंदे सेना आक्रमक झालेली आहे। खड्डे तत्काळ बुजवा, विशेष महासभा बोलवा, नाहीतर आंदोलनाला सामोरं जा असं त्यांचं म्हणणं आहे। संपूर्ण नाशिक शहर त्याच्या लगतच्या रस्त्यांची अगदी चाळण झालेली आहे। ठिकठिकाणी खड्डे आहेत। पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय आणि म्हणून अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढताना पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाण्याचा डबका सुद्धा साचतो, ज्यामध्ये अगदी डास वगैरे होऊन आरोग्याला सुद्धा हानी होऊ शकते आणि यातून प्रवासही करता येत नाही, म्हणून रस्ताही फार चिंचोळा होऊन जातो। तिथेही ट्रॅफिक जाम होऊ शकतं। असे अनेक जे समस्या आहेत त्या या खड्ड्यांशी संलग्न आहेत, जोडलेल्या आहेत आणि म्हणून या खड्ड्यांवरती उपाययोजना करण्यात यावा यासाठीच खरं तर शिंदे सेना आता आक्रमक झालेली आहे। तर नाशिकच्या खड्ड्यांबाबत शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि त्यांच्या दोन मागण्या आहेत। मुख्यतः खड्डे तत्काळ बुजवा हे त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलवा असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जर तुम्ही हे केलं नाही तर आपण आंदोलन करू, रस्त्यावरती उतरू असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। या संदर्भातची अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे जोडले गेले आहेत। प्रवीणजी, आपली नेमकी मागणी काय आहे? आंदोलनाचा इशारा आपण देतायत। या संदर्भात आतापर्यंत चौथा अपघात झाला आहे, त्यामध्ये चौथा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत आपण बघू की श्रमिक नगर असेल, त्यानंतर मिरी पंचवटी असेल, एक्सलो पॉइंट असेल आणि मागे जो काल जो एक अपघातात मृत्यू झाला तसाच लिंक रोडला हा दुसरा अपघात आहे। तर त्या संदर्भात कुठली सुरक्षितता त्यांनी ठेवलेली नाही। विकास झालाच पाहिजे, पण विकास करत असताना जे कोणी संबंधित अधिकारी किंवा जे कंत्राटदार आहेत त्यांनी जे काही नियोजन केलं पाहिजे होतं सुरक्षिततेच्या दृष्टीने, ते कुठलं नियोजन केलेलं नाही। त्यामुळे नाशिकमध्ये असे अपघात भरपूरचे 25-30 लोक आतापर्यंत म्हणजे मृत्यूच्या दारातून वाचलेले आहेत। या संदर्भात त्यांनी जर कारवाई केली नाही तर निश्चित शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। धन्यवाद प्रवीणजी, आपण सविस्तर माहिती दिली आहे। तर आपण पाहतोय नाशिकच्या खड्ड्यांबाबत शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि आता त्यांनी सांगितलंय की जे खड्डे आहेत त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतंय, लोक मृत्यूच्या दारातून परत येत आहेत। आतापर्यंत 25 अशा घटना आहेत ज्यामध्ये अगदी थोडक्यात नागरिक बचावलेले आहेत। उदासीनता यासाठी पालिकेची कारणीभूत आहे। विकास तुम्ही बोलता, पण विकास होताना दिसत नाहीये, रस्त्यावरती तो दिसत नाहीये आणि म्हणून जर वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू असं शिंदे सेनेचं म्हणणं आहे।